खासदार राहुल गांधी यांच्याद्वारे लोकनेते विजय वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। खासदार गांधी हे परभणीत दाखल झाल्याबरोबर नवा मोंढ्यातील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। त्यापाठोपाठ आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन वाकोडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली। तसेच त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियातील सदस्यांसोबत संवाद साधत सांत्वन केले। यावेळी कुटुंबियातील सदस्य आणि काही मोजके नेते उपस्थित होते। वाकोडे कुटुंबियांनी परभणीतील संविधानाच्या विटंबनेची दुर्दैवी घटना, त्याच दिवशी वाकोडे यांनी स्वयंस्फूर्तीनं शांततेकरिता केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। तर जिल्हा बंदच्या दरम्यान देखील वाकोडे यांची सकारात्मक भूमिका विशद करतेवेळी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं। त्यामुळे ते मोठ्या तणावाखाली होते। त्या ताणतणावाखालीच वाकोडे यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, असं वाकोडे कुटुंबियांनी सांगत जिल्हा महसूल आणि पोलीस प्रशासनाने एकंदरीत या घटनांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अमानुष कारवाया तसेच राज्य सरकारनं घेतलेल्या चुकीच्या भूमिकांबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। दरम्यान गांधी यांनी वाकोडे कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांचे आंबेडकरी चळवळीतील एकूण योगदान निश्चितच अमूल्य होतं। जातीय सलोखा राहावा, शांतता राहावी यासाठी ज्येष्ठ नेत्यांना सुरू केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याऐवजी वाकोडे यांना या घटनाक्रमात आरोपी ठरविण्याचं प्रशासन आणि सरकारनं केलेलं कृत्य दुर्दैवी बाब आहे, असं मत व्यक्त केलं। परभणीतील घटनाक्रम दुर्दैवी प्रकाराबाबत आपण सरकारला जाब विचारू, तसेच वाकोडे कुटुंबियांना देखील न्याय मिळवून देऊ असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24, परभणी।